आपल्या भारतात एक असं मंदिर आहे जिथं राष्ट्रपती किंवा पंतप्रधान मुक्काम करत नाही। हो, मी बोलतोय मध्य प्रदेश मधील शिप्रा नदी काठावर स्थित उज्जैन येथील महाकालेश्वर मंदिराबद्दल। बाबा महाकालच्या शहरात दोन राजा एकत्र राहू शकत नाही। जर असं झालं तर इथे रात्री मुक्काम करणाऱ्या व्यक्तीच्या हातून सत्ता निघून जाते अशी मान्यता आहे। काही घटना अशा घडल्या होत्या ज्यामुळे ही मान्यता खरी मानली जाते। एकदा भारताचे चौथे पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी उज्जैन शहरात रात्रीचा मुक्काम केला होता। त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांचं सरकार पडलं होतं। तसंच कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी हीच चूक केली होती। त्यानंतर 20 दिवसातच त्यांना त्यांच्या पदाचा त्याग करावा लागला होता। पण बाबा महाकालवर जर तुमची अटूट श्रद्धा असेल आणि तुम्ही त्यांना शरण असाल तर असं घडत नाही। हे नुकतंच मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी येथे मुक्काम करून सिद्ध केलेलं आहे। उज्जैन शहर ही राजा विक्रमादित्य याच्या कार्यकाळात राजधानी होती। राजा भोज याच्या कालावधीपासूनच ही मान्यता मानली जाते। तेव्हापासूनच कोणताही राजा रात्री उज्जैनमध्ये विश्रांतीसाठी थांबत नाही। तुम्ही पण बाबा महाकाल यांचं दर्शन घेतलेलं असेल तर कमेंटमध्ये बोला जय महाकाल।